तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलवर RT ॲडमिशन 2024-25 असं टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला बघू शकता इथं महाराष्ट्र स्टुडंट पोर्टल दिसेल, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यात क्लिक केल्यानंतर आता ही वेबसाईट जी आहे ती ओपन होण्यास सुरुवात झालेली आहे. 20 जुलै 2024 रोजी वेबसाईट अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर आपण जसं खाली स्क्रोल करून येऊ तसं आपल्याला इथं त्यांनी 2024-25साठी लागणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तुम्ही त्या सूचना व्यवस्थित ज्या आहेत त्या वाचून बघू शकता. ही सूचना वाचून मगच आपण आपल्या पाल्याची जे आहे ते ॲडमिशनसाठी प्रोसेस करायची आहे. तर यात बघू शकता टोटल सिलेक्शन झालेले आहेत 93,009 या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टवर आहेत 71,276 एवढे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत. म्हणजे 93,009 पाल्यांचं ॲडमिशन झाल्यानंतर वेटिंग लिस्टवरील मुलांना जे आहे ते ॲडमिट कार्ड दिलं जाणार आहे. तर खाली आल्यानंतर आपण बघू शकतो इथं मूळ निवड यादी या टॅबवर क्लिक करून आपण मूळ निवड यादी जी आहे ती डाउनलोड करू शकतो. म्हणजे जी मुलं सिलेक्ट झालेली आहेत त्या मुलांची लिस्ट या इथं जी आहे ती दिलेली आहे. मूळ निवड यादीवर क्लिक केल्यानंतर या इथं बघू शकता अकॅडमिक इयर 2024-25 आपल्याला दिसेल. या इथं आपल्याला जिल्ह्याचं जे काही आहे तुमचा जिल्हा तो जिल्हा या इथं सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपण गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता एक पट्टी आलेली आहे डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF अशा प्रकारे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी ही लिस्ट जी आहे ती डाउनलोड केलेली आहे. मी तुम्हाला आता डाउनलोड केलेली लिस्ट दाखवतो. तर बघू शकता अशा प्रकारे सिलेक्टेड मुलांची नावं जी आहेत ते या इथं या यादीमध्ये दिलेली आहेत. तर एकूण 56 पानांची ही यादी आहे. तर या इथं जी मुलं सिलेक्ट झाले आहेत त्या मुलांचे ॲप्लिकेशन नंबर, नाव आणि कोणत्या मीडियममध्ये त्यांना ॲडमिशन मिळाले आहे, इयत्ता कोणती, डेट ऑफ बर्थ, जो काही नंबर आहे तो नंबर आहे आणि शाळेचं नाव अशा प्रकारे या इथं त्यांनी सिलेक्टेड मुलांची जी आहे ती यादी दिलेली आहे. तुम्ही ही यादी डाउनलोड करून तुमच्या पाल्याचं नाव यामध्ये आहे का हे चेक करायचं आहे. तर चेक केल्यानंतर मग तुम्ही इथून ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. तर यात आता आपण प्रतीक्षा यादी बघूया. जी वेटिंग लिस्टवर आहेत त्या मुलांची नावं काय आहेत बघूयात. यासाठी आपल्याला जे या इथं एक ऑप्शन दिसेल प्रतीक्षा यादी म्हणून वेटिंग लिस्ट, त्या तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. या इथंसुद्धा आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपण गो या टॅबवर क्लिक करून जी PDF लिस्ट आहे ती वेटिंग लिस्टवर असणाऱ्या मुलांची डाउनलोड करायची आहे. तर या इथं डाउनलोड वेटिंग लिस्ट PDF अशी तुम्हाला दिसेल, तिथं क्लिक करायचं आहे. तर या इथं ही PDF जी आहे ती डाउनलोड होईल. तर ही जी PDF लिस्ट आहे ती 28 पानांची आहे. म्हणजे जे सिलेक्टेड मुलं आहेत त्या मुलांचं प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेटिंग लिस्टवर असणाऱ्या मुलांना SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. तर या इथंसुद्धा नाव, ॲप्लिकेशन नंबर आणि कोणत्या शाळेमध्ये नाव आलेलं आहे त्या शाळेचं नाव देखील इथं दिलेलं आहे. म्हणजे वेटिंग लिस्टवर यासुद्धा मुलांची नावं या इथं दिलेले आहेत. या वेटिंग लिस्टवर तुमच्या पाल्याचं नाव आहे का तुम्ही चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर मगच आपण SMS आल्यानंतर जे आहे ते अर्ज म्हणजे आपल्या कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे. आणि जर तुम्ही ॲप्लिकेशन वाईज बघणार असाल तर ॲप्लिकेशन वाईज डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. त्या इथं अर्जाची स्थितीवर आपण अर्ज नंबर टाकून डायरेक्ट जे आहे ते बघू शकतो. तर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो या टॅबवर आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे. या इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता स्टुडंट नेम आलेला आहे. फक्त या स्टुडंटचं नाव जे आहे ते सिलेक्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल. म्हणजे तुमचं जर पाल्याचं सिलेक्शन झालं नसेल तर अशा प्रकारे नॉट सिलेक्टेड म्हणून येईल. तर आता आपण सिलेक्टेड झालेला अर्ज टाकून बघूयात. आता हा अर्ज टाकलेला आहे. बघू शकता इथं नाव आलेलं आहे, रेग्युलर सिलेक्शन असा ऑप्शन आलेला आहे आणि आता पेंडिंग म्हणून आलेलं आहे ॲडमिशन स्टेटस. आणि इथं ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड करू शकतो आणि बघू शकतो. तर हे डाउनलोड करून आपण पुढच्या प्रोसेससाठी जायचं आहे. तर आता आपण हे ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करूयात. हे ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर
या इथं बघू शकता त्यांनी आपणास कळवण्यास आनंद होत आहे की अशा प्रकारे त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. त्या पाल्याचं नाव दिलेलं आहे, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि कुठं तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे ते सर्व माहिती इथं दिलेली आहे. पहिल्यांदा कागदपत्र पडताळणी करायची आणि मगच आपण जे आहे ते शाळेमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. कागदपत्र पडताळणीसाठी ॲडमिट कार्डवर दिलेल्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिथं आपले सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि मगच शाळेमध्ये आपण ॲडमिशनसाठी जायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं सर्व माहिती बघू शकता आणि ती वेटिंग लिस्ट बघू शकता, मूळ निवड यादी बघू शकता आणि जर नॉट सिलेक्टेड असेल तर नॉट सिलेक्टेडवर आपण क्लिक करून तिथूनसुद्धा आपण बघू शकतो. तर ही सर्व माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे. तुमच्या पाल्याचं जर नाव आलं असेल तर आपण ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये जाऊनसुद्धा बघू शकतो. तर अशा प्रकारे सर्व माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तर या इथं सर्व माहिती दिलेली आहे आणि नॉट सिलेक्टेडवर क्लिक करून तुम्ही जर ॲप्लिकेशन नंबर टाकून बघितला तरीसुद्धा चालू शकतं. तर अशा प्रकारे RTEचा जो आहे तो यावर्षीचा निकाल जाहीर झालेला आहे. तुमचं जर पाल्याचं नाव आलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन बघू शकता. माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.